चाबहार पोर्ट का मेरा फाइनल एग्रीमेंट हुआ। ये बहुत बड़ा काम है जी। सेंट्रल एशिया से जुड़ा हुआ मेरा इकॉनॉमी का बहुत बड़ा काम हुआ है। चाबहारचं काय झालं हा प्रश्न लहानसा वाटला तरी सध्या तो विचारला जात नाहीये, एकदम चिडीचूप। कोणी काहीच बोलायला तयार नाहीये। चाबहार बंदर भारतासाठी मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता, पण आता चर्चा अशी आहे की चाबहारवरचं नियंत्रण भारताच्या हातून जातंय। ट्रम्पच्या दबावाचा परिणाम म्हणून चाबहारमधून भारत मागे हटतोय आणि या बंदरावर भारतीय अधिकाऱ्यांची उपस्थिती सुद्धा आता तेवढी नाहीये। पोर्ट चालवणाऱ्या भारतीय कंपनीचे काही संचालक राजीनामा देऊन बाहेर पडलेत। इतकंच नाहीये तर त्या कंपनीची अधिकृत वेबसाईट सुद्धा चालत नसल्याच्या बातम्या समोर आल्या। या संदर्भात खरं काय, इतक्या मोक्याच्या चाबहारमधून भारत मागे हटतोय का आणि तसं असेल तर काय, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया। असं म्हणतात की समुद्रावर ज्याचं नियंत्रण त्याच्याकडे व्यापाराचंही आणि राजकारणाचंही नियंत्रण असतं आणि म्हणूनच इराणमधलं चाबहार बंदर भारतासाठी केवळ एक पोर्ट नव्हतं, तर तो मध्य आशियाकडे जाणारा आपला स्वतंत्र मार्ग होता। इराणमधलं चाबहार पोर्ट ज्याला भारत, मध्य आशिया आणि युरोपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मानत होता। जागतिक व्यापार स्पर्धेत चाबहार पोर्ट म्हणजे चीन आणि पाकिस्तानच्या ग्वादर पोर्टला भारताचा सक्षम पर्याय म्हणून पाहिलं जात होतं। मात्र प्रश्न असा आहे की आता नेमकं काय घडलं? हा केवळ अमेरिकन निर्बंधाचा परिणाम आहे का, की परराष्ट्र धोरणात आपल्याकडून काही मोठी चूक झाली? प्रश्न तोच, भारताने चाबहार गमावले आहे का? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे की जे देश इराण सोबत व्यापार करतील त्यांच्यावर 25% टेरिफ लावलं जाईल। यासोबतच अमेरिकेने भारताला चाबहार पोर्टसाठी दिलेलं वेवर ते देखील रद्द केल्याचं जाहीर केलं। यामुळे भारताच्या या प्रकल्पावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। खरं तर भारतासाठी चाबहार हा फक्त एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट नाहीये, तर तो पाकिस्तानाला बायपास करून मध्य आशियापर्यंत पोहोचण्याचा आपल्याकडे असलेला एकमेव मार्ग आहे। हा प्रकल्प भारतासाठी एक सायलेंट वेपन ठरू शकला असता, पण उशीर झाल्यानं, ठोस दिशानिर्देश नसल्यानं आणि सतत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे तो प्रकल्प अडकला। जे बंदर एक पर्यायी व्यापाराचा मार्ग व्हायला हवं होतं, ते आता प्रश्नचिन्हांनी वेढलेलं आहे। हा प्रोजेक्ट भारतासाठी महत्त्वाचा का आहे हे आधी आपण समजून घेऊ। चाबहारचे भौगोलिक स्थान समजून घेणं आवश्यक आहे। हे बंदर इराणच्या दक्षिण टोकाला मकरान किनाऱ्याजवळ ओमानच्या आखाताजवळ आहे। इथून थेट अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात सहज जाता येतं। इराणचं एकमेव असं डीप सी पोर्ट आहे जे एखाद्या अरुंद आखातात नसून थेट खुल्या समुद्रात आहे। त्यामुळे मोठी कार्गो जहाजं सुद्धा कोणत्याही नैसर्गिक अडथळ्याशिवाय सहज ये जा करू शकतात। आणि भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर चाबहार ही एक अशी जागा आहे जी मिडल ईस्ट, साऊथ एशिया आणि मिडल एशिया यांना जोडते। पाकिस्तानचा ग्वादर बंदर ही इथून फार दूर नाहीये, पण दोन्ही बंदराच्या मागची रणनीती पूर्णपणे वेगळी आहे। ग्वादर हा चीन पाकिस्तानच्या आर्थिक कॉरिडॉरचा भाग आहे। त्याचा मुख्य उद्देश चीनी मालाला अरबी समुद्राचा थेट मार्ग उपलब्ध करून देणं हा आहे। तर चाबहार भारतासाठी असा मार्ग आहे ज्यामुळे भारत, पाकिस्तान आणि चीनी पायाभूत सुविधांवर अवलंबून न राहता स्वतःच्या अटींवर व्यापार आणि कनेक्टिव्हिटी नियंत्रित करू शकतो। याशिवाय चाबहार भारताला आंतरराष्ट्रीय नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरशी थेट जोडतो। या मार्गाने भारतातला माल इराण आणि रशिया मार्गे थेट युरोपपर्यंत पोहोचू शकतो। म्हणजेच चाबहार हे केवळ एक बंदर नव्हतं, तर ते भारताच्या पुढील अनेक वर्षांच्या परराष्ट्र आणि रणनीतीच्या योजनेचा एक मुख्य खूप महत्त्वाचा पाया होता। इतकंच नाही तर चाबहारचं विजन फक्त व्यापारापुरतं मर्यादित नव्हतं, तर त्याला ग्वादर बंदराच्या तोलामोलाचा पर्याय म्हणून विकसित करण्याचा विचार होता। कारण चीन हळूहळू हिंद महासागरात आपली ताकद वाढवत आहे आणि या प्रक्रियेत बंदरं खूप महत्त्वाची भूमिका बजावतात। या बंदरामुळे भारताला फक्त वेगवेगळे व्यापार मार्ग मिळाले असते असं नाही, तर तेल, गॅससाठी एनर्जी सिक्युरिटी, सप्लाय चेन मजबूत ठेवून आसपासच्या देशांशी असलेली आपली व्यापार ताकद वाढवता आली असती। म्हणूनच चाबहार फक्त कधीच एक बंदर किंवा व्यावसायिक प्रकल्प नव्हता, तर तो भारताकडून दिलेला एक भूराजकीय संदेश होता। असं एक पाऊल ज्यामुळे भारताला त्या संपूर्ण प्रदेशात अधिक स्वातंत्र्याने निर्णय घेता आले असते, स्वतःच्या फायद्याचे धोरण आखता आले असते आणि दीर्घकाळासाठी आपला प्रभाव वाढवता आला असता। भारत इराण चाबहारचा हा आराखडा एका दिवसात तयार झाला नव्हता, तर पाकिस्तानला वगळून करण्याच्या डिप्लोमॅसीचाही हा एक भाग होता। पाकिस्तान सोबतचे संबंध असे आहेत की त्यांच्या भूमीचा वापर करून अफगाणिस्तान किंवा मध्य आशियात व्यापार करणं जवळजवळ अशक्य झालंय। भारताकडे उत्पादन क्षमता आहे, बाजारपेठा आहेत, मागणी आहे, पण त्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःच्या नियंत्रणाखाली असलेला मार्ग नाहीये। त्यामुळे तो मार्ग तयार करणं हे चाबहारचं मोठं लक्ष्य होतं।
त्यातून इराणशी संबंध सुधारण्यात आले. इराणचे भूराजकीय स्थान लक्षात घेता चाबहारचा महत्त्वाकांक्षी पर्याय उभा राहिला. चाबहारचं पोर्ट तेव्हा तेवढं विकसित नव्हतं. ते विकसित करण्याचं काम म्हणजे भारताला मोठी संधी होती. इराणला सुद्धा आपल्या दक्षिणेकडील भागाच्या विकासाची गरज होती, तर भारताला अशा बंदराची गरज होती जे पाकिस्तानला वळसा घालून थेट मध्य आशियात प्रवेश मिळवून देऊ शकेल. ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आली ती 2016 साली. त्यावेळी भारत आणि इराण आणि अफगाणिस्तान यांच्यात एक करार झाला. या करारानुसार भारताने चाबहार बंदरातील एका टर्मिनलच्या विकास आणि संचालनाची जबाबदारी स्वीकारली. याशिवाय रस्ता आणि रेल्वे जोडणीसाठी सुद्धा योजना तयार करण्यात आल्या, जेणेकरून बंदरावर उतरणारा माल फक्त इराणच्या किनाऱ्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर तो थेट अफगाणिस्तान आणि पुढे मध्य आशियात पोहोचू शकेल. या संपूर्ण प्रकल्पासाठी भारताने 120 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बंदर मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सरकारी कंपनी इंडियन पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड म्हणजे IPGL कडे देण्यात आली. हा कोणत्याही अर्थाने एक फक्त व्यापार करार नव्हता. हा संपूर्ण जगासाठी एक स्पष्ट संदेश होता की भारत आता आपली परराष्ट्र नीती फक्त भाषण आणि निवेदनांपुरती मर्यादित ठेवणार नाहीये, तर प्रत्यक्ष पातळीवर पायाभूत सुविधा आणि दीर्घकालीन धोरणात्मक मालमत्तांमध्ये सुद्धा गुंतवणूक करणार आहे. याच कारणामुळे भारताने या प्रकल्पात केवळ पैसाच गुंतवला नाही, तर आपली राजनैतिक विश्वासार्हताही पणाला लावली. अपेक्षा अशी होती की जसजसे चाबहार विकसित होईल तसतसे भारताची त्यामागील उपस्थिती, प्रभाव आणि त्याची धोरणात्मक स्वायत्तता अधिक मजबूत होईल. सुरुवातीला सगळं आशादायक दिसत होतं. योजना स्पष्ट होत्या, सहकार्य मजबूत होतं आणि भविष्यासंदर्भात आत्मविश्वासही होता. पण भूराजकारणात फक्त चांगली इच्छा असली म्हणून योजना यशस्वी होतात असं नाहीये. बाहेरचा दबाव, निर्बंध आणि जगातलं सत्ता संतुलन बदललं की खरी कसोटी लागते. चाबहारच्या बाबतीत सुद्धा अशीच कठीण वेळ आली. ट्रम्पशी कितीही दोस्तीच्या गप्पा झाल्या तरी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर इराणवर लादलेले अमेरिकन निर्बंध चाबहार प्रकल्पासाठी सर्वात मोठा अडथळा ठरले. ट्रम्प त्यांचा सरळ संदेश होता की जो कोणता देश किंवा कंपनी इराणसोबत व्यापार करेल त्यांच्यावरही अमेरिका कडक आर्थिक निर्बंध लावेल. इंटरनॅशनल बँका, शिपिंग कंपन्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणाऱ्या कंपन्यांनी इराणशी संबंधित प्रकल्पातून हळूहळू दूर राहायला सुरुवात केली. आता इराणसोबत काम करणं खूप धोकादायक बनलंय. पैसे मिळवणं अवघड झालंय, विम्याचे खर्च खूप वाढलेत आणि बंदरासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि साहित्य वेळेवर मिळेनासं झालंय. ट्रम्प यांनी त्यांच्या आधीच्या कार्यकाळात अध्यक्ष असताना त्यांनी चाबहार बंदराला अमेरिकेच्या निर्बंधामधून थोडी सूट दिली होती. म्हणजेच इराणवर निर्बंध असले तरी चाबहार प्रकल्प पूर्णपणे थांबला गेला नव्हता. त्याला काही अटींसह परवानगी देण्यात आली होती, कारण अमेरिकेने अधिकृतपणे मान्य केलं होतं की चाबहार हे अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि तिथे पोहोचणाऱ्या मदतीसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही सवलत बायडन यांच्या सरकारच्या काळातही सुरूच ठेवण्यात आली. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेने इराण आणि त्याच्याशी व्यापार करणाऱ्या देशांवर आणखी निर्बंध लावले. तरी सुद्धा चाबहार प्रकल्पाला आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. आता ही मुदत एप्रिल 2026 पर्यंत संपते. काही तज्ज्ञांचं मत असं आहे की ट्रम्प प्रशासनाने ही मुदत भारताला आपले व्यवहार हळूहळू गुंडाळण्यासाठीच दिली होती. 2026च्या अर्थसंकल्पात सुद्धा चाबहारसाठी एकही रुपयाची तरतूद करण्यात आली नाहीये. तेव्हा ही चर्चा अधिक जोर धरू लागली की चाबहार भारताच्या हातून निसटत चाललाय. गेल्या 10 वर्षात प्रथमच भारताच्या परराष्ट्र मदत निधीत चाबहारसाठी कोणतीही रक्कम राखून ठेवली गेली नाही. काहींचं म्हणणं असं आहे की भारताने आपली 120 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची वचनबद्ध गुंतवणूक पूर्ण केली आहे, म्हणून नवीन निधी देण्यात आलेला नाहीये. पण यापेक्षा जास्त शक्यता अशी दिसते की अमेरिकेच्या दबावामुळे किमान सध्या तरी भारत चाबहारपासून दूर राहणंच बरं असं ठरवते. भारताने अमेरिकेसोबत उघड संघर्ष करण्याऐवजी सावध आणि कमी जोखमीची भूमिका घेतली. त्यामुळे नवी दिल्ली आणि तेहरान यांच्यातल्या संबंधांवर सुद्धा परिणाम झालाय. हा प्रकल्प अधिकृतपणे बंद झालेला नाहीये, पण त्याची अंमलबजावणी आता संथ गतीने चालू आहे. अनेक करार थांबवण्यात आले आहेत आणि प्रत्यक्ष पातळीवर सुद्धा कामकाज अत्यंत मर्यादित झाले. मित्रांनो, जिओपॉलिटिक्समध्ये एक कठोर नियम असतो. एखाद्या प्रकल्पाची गती कमी झाली की त्याचं धोरणात्मक महत्त्व सुद्धा हळूहळू कमी होऊ लागतं. आणि म्हणूनच काही लोकांचं असं म्हणणं आहे की भारताने आधीच ठरवलेली 120 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक पूर्ण केली आहे. त्यामुळे आता वेगळा किंवा नवीन पैसा देण्यात आलेला नाहीये. म्हणजे झालंय काय की चाबहारमधून भारत पूर्णपणे बाहेर पडू शकत नाहीये. ते सोयीचं नाहीये. पैसाही बराच गुंतवलेला आहे,
पण आता अपेक्षित ताकदीने तो प्रकल्प पुढे नेणंही शक्य नाहीये. मग प्रश्न असा, चाबहार पूर्णपणे भारताच्या हातून गेला आहे का? सरळ उत्तर आहे नाही. भारत अधिकृतपणे या प्रकल्पातून बाहेर पडलेला नाही आणि बंदरावर त्याची उपस्थिती अजूनही आहे, जरी ती मर्यादित असली तरी सुद्धा. पण हेही तितकंच खरं आहे की सुरुवातीला ज्या प्रमाणात धोरणात्मक वर्चस्व आणि प्रभावाची अपेक्षा होती ते आज उरलेलं नाहीये. आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की चहाबार चालवण्यासाठी भारताला अमेरिकेसोबत काही ना काही समन्वय साधावाच लागेल. पण जर असा तोडगा निघाला नाही तर चीन तयार बसलेला आहे की कधी एकदा भारत तिथून बाहेर पडेल, जेणेकरून ग्वादरबरोबरच या बंदरावर सुद्धा तो आपली पकड मजबूत करू शकेल. कारण गेल्या काही वर्षात चीनने सुद्धा इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. त्यामुळे भारत बाहेर पडला तर इराणने चीनला चाबहार प्रकल्पात भागीदार केलं तरी ते आश्चर्यकारक ठरणार नाही. म्हणजेच भारत तिथे राहिला तर अमेरिकन निर्बंधाचा धोका पत्करावा लागेल आणि जर बाहेर पडला तर चीनसह इतर देश सुद्धा टपलेले आहेतच. भारताने या प्रकल्पात सुमारे 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्या गुंतवणुकीवर परतावा मिळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पण हे सगळं पुढे इराण आणि अमेरिका यांच्यातले संबंध कसे राहतात यावर अवलंबून आहे. म्हणूनच घाईघाईने चाबहारला सरळ राजनैतिक अपयश म्हणणं योग्य ठरणार नाही. पण यातलं वास्तवही स्वीकारायला हवी की अमेरिकन डॉलर सत्तेपुढे जग वागतं. भारत मोठी अर्थसत्ता म्हणून उदयास येत असला तरी आजही धोरणात्मक निर्णय घेताना जागतिक शक्तींच्या आर्थिक दबावापासून पूर्णपणे स्वतंत्र नाहीये. चाबहार त्याचा एक वास्तवाचा चेहरा आहे.